आमचं म्हणणं असं आहे की ते गुन्हे याच्यासाठी करायले की 10% स्वीकारा. सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी, याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं. नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल. हे 36 आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता 2-4 जण नव्हते ते तुटून पडली मध्ये. आता त्यांना कळलं, आता त्याला आणायला लागलं अमेरिकेहून कॅनडाहून मतदान, इथून नाही तिकडून आण म्हणायचं आता रिव्ह्यू करू. लय वळवळ करीत होता ना, जातीकून बोलायचं तर पक्षाच्या नेत्याकून बोलायला लागला. त्यांनी मोठं केलं की तुला गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं. बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं, पण इकडं तोंड ज्यांनी तो डोक्यावर हमेशा गुलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता. त्यामुळे त्यांचं मत काय की 10% स्वीकारायला लावा, नसता याला मध्ये टाक. याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत. पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही. तुम्ही जर असं करणारच असाल तर मग आमच्या लेकरात वाटलं करावं का केशीसाठी. मी जर म्हणलं आता यासाठी नेमले मराठी सोडून देतो, जातो पळून, जर राहतो आसामला जाऊन तिकडे चालन का? संकटाला सामोरं जायला लागतं. मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षा मोठाले तोडलेले किती गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय, आम्ही घ्यायला तयार आहे. दुसऱ्यांसाठी घेतले, हे तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलो आम्ही, आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही. तर तुला काय करायचं ते 10-15 दिवस करशील, तिथून पुढे काय तो हातात राहणार. सगळे त्यांचेच तिघाची तिघ आहेत का चौघ आहेत कोणाला माहित. मला मिळ लागा ना त्यांची किती जण आहेत सांगणाऱ्याने सांगितलं, पण नाव सांगणं चांगलं नाही दादा. ही खूप मोठा विषय. शेवटी काय असतं, माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात, याचा अर्थ असा आहे. मग तुम्ही जर माझे फोडू शकता मग कशाच्या जोरावरती, मला नाही माहित तुम्ही कशाच्या जोरावरती. ते माझ संघ पण येतं तुम्ही संघ पण आहे. पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला, तू दुसऱ्या पार्टीत जातोय, म्हणजे त्याने बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठ्याचं. त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तुलाही चांगला आहे, मला माहिती आहे सांगत आहे सगळं, तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या. कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे बोलणार आहे जो, कारण स्वार्थ इतका भयानक असतो. स्वस्वार्थ, समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो, पण स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बघत नसतो. तसं माझं जसं माहित होतंय तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली. त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसलेलो आहे तिथं पण. मग तिथं अधिकारी असेल, तिथं कर्मचारी असेल, तिथं नेता असेल, तिथं आमदार असेल, तिथं मंत्री असेल, तिथं कामगार सफाई कामगार असेल, एखादा तिथले वकील असतील, तिथले कुणीतरी असतील, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील, कुणीतरी मला तिथं मानणार असणार आहे. तेव्हा पाठ्या मला सांगतो, तेव्हा तुला माझ्या लय काळजाला लागला राव, माझ्यासाठी ते देव आहे, लय काळजाला लागला, असं असं चालू आहे. साहेब असतंय, तुम्ही किती खोल घरात शिरलेला आहेत. आम्ही भावनेनं खोल घरात शिरलो, जर कोणाला रुपया देऊ शकलो नसलं तरी भावना बसलेली लोकांची. नाही यासाठी करायचं मनात कुठे ठेवतोय, सांगतोय धडाधड प्रत्येक वेळेस. या साईटीला सांगणार ती माझ्याकडे आली का तिला सांगणार. ते म्हणते ना माझ्या माग शरद पवार हे उद्धव ठाकरे म्हणतात ना, ते म्हणतात ना ते माग माझ्या 2 जण. तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराचे मंत्र्याचे झाले, तुमचे सार दिगुत त्याच्यात. आमचेच तिकिटासाठी पळत असतील ना सगळंच. काय सांगेल त्यांनी मोजकं सांगितलं मला, बस झालं म्हणलं, नको सांगू पुढे तू 36च्या मोजकं सांगितलं, बस झालं. दुसऱ्या दिवशी सावध झालो मी. त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं, त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे. ते बी सांगतो त्याला आज बीड मध्ये सगळ्यात मोठा राग आलेला आहे. मी सगळ्याला पाणी पाजितोय, गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाजितोय. माझ्या पुढं महाराष्ट्रात कुणीच नाही, मी सगळ्यांना पाणी पाजितो. पण ह्यो आपल्यातला सांगणारा शकुनी कोण बहुतेक त्यांना सगळ्यात मोठी ती चीड आहे म्हणून दुसऱ्या दिवशी यासाठी जाईल. एका रात्री ठरलं यासाठीचं. विधानसभा अध्यक्षांनी सकाळी मंजुरी दिली, गृहमंत्र्यांनी 5 मिनिटात ताडकून उभा राहिले आणि म्हणले अंमलबजावणी करण्यात येत आहे यासाठीची. हे रात्री ठरलेलं आहे हे सगळं. ही चीड सगळ्यात मोठी ती आहे. माझजवळ पण कुणी असू शकतो सांगणारा, सगळ्यात मोठी चीड आहे साहेब. तसंच असतं.